आता मिठाई बनवण्यासाठी गॅस पेटवण्याची गरज नाही। आज आपण गॅस न पेटवता झटपट अशी मऊ लुसलुशीत अशी रक्षाबंधनसाठी मिठाई बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आणि पाऊण कप साखर घालायची, 1 कप मिल्क पावडर घालायची। हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे। आतली साखर आहे ना ती एकदम बारीक झाली पाहिजे। बघू शकता तुम्ही कशी बारीक झाली आहे ती। साखर अख्खी राहता कामा नाही आहे, एकदम बारीक वाटायचं। अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या मिश्रणाचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, तेव्हा सर्व मिश्रण किती आहे ना ते मोजायचं आणि अर्ध अर्ध करायचं। माझं एकूण हे 3 कप भरलेलं आहे, तर मी 1.5 कप असं हे मिश्रण घेतलेलं आहे। तुम्ही जर एकाच रंगाची बनवणार असाल ना तर असं तुम्हाला मिश्रण मोजायची किंवा अलग अलग करायची गरज नाही। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे, त्यातलंच थोडंसं दूध इकडे साईडला काढून त्याच्यामध्ये मी केशर घातलेलं आहे। परफेक्ट प्रमाण तुम्हाला दुधाचं मी शेवटला सांगणार आहे। सुरुवातीला मी केशरचं दूध घालून हे खोबरं भिजवणार आहे। तर खोबऱ्यामध्ये ना एकसाथ तुम्ही हे दूध घालू नका, कारण आपण साखर वाटले ना ते थोडंसं दूध घातलं ना तरी लगेच पातळ होते, म्हणून थोडं थोडं दूध घालून हे खोबरं आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। केशरवालं दूध आहे ते मी सर्व घातलेलं आहे आणि मला आता वरती दुसऱ्या दुधाची गरज पण नाही आहे। मस्त असं आपलं भिजलेलं आहे। चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। आता आपण सफेदवालं मिश्रण आहे ना ते भिजवून घेणार आहोत। थोडं थोडं दूध घालायचं, साखर पटकन पातळ होते, एकसाथ घालू नका, नाही तर मग तुमचे ना पुढे वडी तुम्हाला बनवताना तकलीफ होणार आहे। मऊसूत असं मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला याची बर्फी बनवायला घ्यायची आहे। आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी अर्धा कप दुधातलं मला पावच कप दूध लागलेलं आहे दोन्ही मिश्रण भिजवण्यासाठी। बटर पेपरवर लाटणार आहोत, त्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं। मी इथे 3 बटर पेपर असे तूप लावून तयार करून घेतलेले आहेत। पिवळंवालं मिश्रण आहे ना ते आपल्याला असं चांगलं व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हा पिवळा रंग नको असेल ना तर सफेद दुधामध्ये भिजवायचं आणि पिंक कलर घालायचा, फूड कलरचे 2-3 थेंब। मस्त कलर दिसायला पण छान आणि एकदम सुबक दिसतात। त्याच्यावरती हा दुसरा बटर लावलेला पेपर ठेवायचा, थोडासा प्रेस करून घ्यायचं आणि लाटणीने त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही एक लंबगोल तरी लाटा किंवा तुम्ही चौकोनी तरी लाटा। तर माझं थोडं मिश्रण जास्त आहे म्हणून मी असं लांबटसारखं लाटलेलं आहे। जास्त पातळी नाही लाटायचं आणि जास्त जाडी नाही लाटायचं। बघू शकता तुम्ही किती जाडीचं लाटलेलं आहे ते। त्याला साईडला काढून ठेवायचं आणि आपलं सफेदवाला आहे ना त्याला आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे। त्याला पण थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि तूप लावलेल्या बटर पेपरवर ठेवून द्यायचं आणि हाताने पण थोडंसं पसरवायचं, म्हणजे पटकन लाटायला जातं। असं हाताने आपण पसरवून घेतलं ना की लाटणीने पटपट पटपट असं पातळ होत जातं, वेळ लागत नाही। त्याच पद्धतीने तेवढ्याच आकाराचं सेम आपल्याला असे लाटून घ्यायचे आहे त्याची चपाती। दोन्ही चपात्या आपल्या आहेत ना ते एकदम सेम झाल्या पाहिजेत। पिवळा खाली ठेवलेला आहे, तुम्ही कोणताही खाली ठेवू शकता आणि त्याच्यावरती मी हा सफेद घालते। सहज असा पलटी होतो, बघू शकता। आणि थोडंसं हाताने आपल्याला वरून दाब द्यायचं, म्हणजे एकमेकाला चांगले चिटकले जातील आणि आपला रोल आहे ना तो पातळ होणार, म्हणजे पोकळ होणार नाही। त्याच्यावरती थोडीशी लाटणी फिरवायची आणि वरचा बटर पेपर काढायचा आहे आणि साईडच्या कढया आहेत ना त्या मी कापून घेतलेल्या आहेत, कारण एकसारख्या येण्यासाठी। असे एकसारखे साईडच्या कडा कापून टाकल्या ना की बर्फी दिसायला खूप छान दिसते। सर्व असे एक मापाच्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये ना तुम्ही लाईक आणि शेअर करायचं विसरून जाता, म्हणून लाईक आणि शेअर करायला विसरू नका। घट्ट असं आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आहे। एकदम घट्ट बनवा, पोकळ झाला ना तर मग तुमची कापल्याच्या नंतर चांगली दिसणार नाही, ती पोकळ पोकळ होईल। म्हणून घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे। बनवताना बटर पेपर आहे ना तो बघू शकता असा पुढे टाकायचा आणि परत लोअर करायचा आणि असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे चांगलं व्यवस्थित असं आपल्या दोन्ही चपात्या त्या चांगल्या होतात। आणि तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर मी याला काढलेलं आहे, त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढे लहान मोठे पाहिजेत ना तेवढ्या आकाराचे तुम्ही कापायचे आणि तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथे कलर वापरू शकता। बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत अशा तोंडास टाकताच विरघळणारी ही बर्फी तुम्हाला जर गॅस न पेटवता आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। थँक्यू।